चला आता चाललेलो आपण महाडला कशाला तर भाई आमचा आयकॉन आहे महाड प्रीमियर लीगला, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. भाई डेंजर बॅट्समन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जास्त बॉलिंग करते. एक ओव्हरला 24च्या वरतीच देतो, खाली देतच नाही रना, म्हणून भाईला घेऊन चाललो. आणि भाई मागेच आहे, मागे कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं दाखवा. का चुकत ये बघ डेंजर. आणि भाई आयकॉन आहे आज आयकॉन, आणि प्रेमाला पण घेतला आयकॉन आणि बघा कशी नल्या बिल्या खातात सगळ्या. एक नंबर माणूस म्हणजे पेमा बाबा. आणि भाईने नल्या घेतल्यात. भाई असलं म्हणजे खावाचा टेन्शन नाही, काय तरी तो घेणार. पण ह्या घ्याच काय त्याला राजा बघ उद्या भाई आयकॉन आहे. भाई कधी मारला रन याला. हाफ चड्डीवर हे बघा आणि फोटो काढायला काय आलेलो मानगावला. आणि काय जेवण घ्यायला भाई म्हणजे हरिद्वारला गेला तरी जेवण घेतय. आणि आता बघा जेवण असलं हसतंय बघा, जेवण घेतात. आणि काय घेतलंय काय नाही. हॅलो आयटमचा आला फोन. आलो काय आलो. आता आम्ही पोहोचलो महाड मध्ये, बघू शकताय पुणे महाड. एका रेक्सा ब्लॉगर होणार. तुम्ही त्याला टेन्शन आलाय आणि आमचा टेन्शनच नाही. हो बघा भाई त्याला का म्हणजे टेन्शनच नाही. तो असला ना तरी जेवणाचा टेन्शन नाही. तो मॅच बघते आज, फोन नाही उचलणार. आणि मिलन त्याला सांगतोय फोन उचल, तो काही मॅच बघते. हो बघा ए छान नावाने आणला दोघांना आणलेलं आहे. एक त्या गाडीतच आहे, शूटच्या नावाने आणलं त्याला. आणि मॅच बघते, आमच्या गावातली मॅच आहे. आणि बॉलिंग टाकते कोण विराज. हो आऊट आहे. चला आणि आम्ही चिकनचा दुकान बघतोय आपला मानगाव मध्ये. आणि हे बघा आपलं मानगाव, मच्छी घेऊ आपला मानगाव. आणि भाई बोलला मच्छी घ्यायला आणि डायरेक्ट फिरताव. गाड्या येतील इकडना त्याचा कायच नाही. म्हणजे भाई डायरेक्ट गाड्या येतील त्याचं काहीच नाही, घेणं देणंच नाही. आणि हे भाई कोथमीर घे. आणि हे बघा भाजी हे बघ. आणि भाईला एकच तोड आहे पेमा, भाईला एकच तोड आहे. रितेशनी 45 दिवस काही खाणार नाही तर भाजी घेतली. हे बघा भाजी घेतली, टाकऱ्या घेतल्यात. आणि भाई सध्या आणि हे बघा यानं सांगितलंय शूटला जाणार आहे. शूटला सांगितलंय, शूटला चाललं काय रे, शूटला चाललं. सगळा म्हणजे भाईला विचारतात काय घ्यायचा. भाई सांगेल ती पूर्व दिशा. आणि मी त्यातला काठपट घ्या, मी खाणार. आई बघा मच्छी घ्यायला आलाय. 2 बांगडे टाकले. बाबा सोडून घे ना हक्क. अशी सांगते अशी खूप काय याचा, अशी खूप काय. आणि याला खायचं नाही येऊ सांगते कुपा घ्या, एकदाच घ्यानच. चला सगळं ते घेतलेलं आहे. चिकन घेतला काय मिलन गेलाय चिकन आणला. आणि भाजी घेतलेली आहे. माग भाई म्हणजे आमचा 1 मॅन शो. डायरेक्ट जेवणाचं काही टेन्शनच नाही भाई. 1 मॅन शो.
आणि आज पेमा आहे आमच्या सोबत, त्याला शूटसाठी आणलेलं म्हणजे लयच बेकार, मला लय वाईट वाटतं त्याला. प्युअर व्हेज मध्ये घुसलाय, म्हणजे असा त्याने काय कधीच खाल्ला नाही. म्हणजे चिकन त्याने बघला तरी त्याला असं वाटतं ये नको इथं, त्याच व्हेज मध्ये आलाय, व्हेज मध्ये आलाय. काय कधी बघलाच नाही ना याने. इथे आहे राजा, घेतलं का नाही भाई चेक करते, म्हणजे व्हेरिफिकेशनला बाईकडे जाते मसाला घेतलं का नाही. आणि हो बघा काय हाय काय, ओ माय गॉड, अरे तो देईल अख्खा मसाला नको भाई. आणि रित्या बघा चीज बघते त्याला, म्हणजे काय झालं माहितीये, दुसऱ्यांचा त्याला खायचा नाही आणि स्वतःच काय घ्यायचं स्वतःच्या पैशांनी. ए विद्या चिप्स मागे आले. राजा ज्याच्या डोक्यांचे हेल्मेट निघ नाही तर काय करील, सांगेल कोणला. आणि गाडी घेऊन गेले शोभे ना. अरे जीवा काय हो काय लिहिलं होतं आठवणी, काय होता असं तुला, काय झाला असं तू. आणि त्याचं 2 पंटर असतात. फोटो काढ. आता त्याला मारायला 2 जण भेटले नाही, त्यांना अंदाज नाही रे थोडासा. आणि 3 बॅगा माझ्याकडे दिल्यात खऱ्या, त्या ठेवायच्या कुठं. आणि हे बघा आता दादांच्या गाडीत आलो तर आम्ही राजांच्या गाडीत. राजा टेन्शन मध्ये आले. अरे खाली आहे पुढं आपल्याला थोडी माहिती कुठं जावं. अरे बा हे बघ इथं पुढं आम्हाला फक्त खालीचा समजतो. आणि बघा गावाच्या वेशीवरून फायनली आपण पोचलेलो आहोत. आणि इकडे बघा जंगलात आग लागलेली आहे, ती रात्री आम्ही विजवायला जाणारच 100%. आणि रित्या आपली गाडी लागलेली आहे बघा. आणि हा आहे आपल्या संस्कार दादांचा घर. आणि मिलन आयटमशी बोलतोय तो पण कोणचे याचे बियमाचे. आणि थंड्या घेतलेल्या आहेत आम्ही. आणि भाई बघते पूर्ण घर कसं आहे, घर कसं आहे बघते. घरात बघा घर तर मस्त आहे. इथे एक खोली आहे, ही कोणची आहे का माहिती, खोली अरे मस्त आहे रूम. इकडे एक रूम आहे. आणि भाईने झाडू घेतलाय. हे भाई असला नाही कधी आम्हाला टेन्शन नसते. इथे एक रूम आहे. हे कपडे कोणचे आहेत का माहिती, बरेच दिवस घरात कोण नाही, कचरा. चाल मिलन. ओ माय गॉड, गॅस आहे रे, गॅस. एक नंबर कामच झाला. गॅस. आणि इकडे फ्रीज पण आहे. ओ फ्रीज मध्ये बाटल्या तर भाईने लवकरच ठेवलेले आहेत. ए बाबा यो लाव. आता फ्रीज चालू झालेला आमचा. अरे लावला फ्रीज, चालू केला का, काय झाला. मला वाटतं यो घर नुसता पार्टीसाठीच आहे, कारण सगळा काही वाट काय आला नाही तरी कामच नाही हे. आणि गाडी अरे मी आणि मिलननी आजी 2 मिनिटं फक्त त्या पोरीशी बोलायला घेतलं, तिचा नंबर घेतला, काय बोला. आणि अशी पोरं जाम आम्हाला आवडतात.
जुनी असतात ती बॅगा बिगा आणतात ना, भाईचा तोडत नाही, म्हणजे नादच नाही बाईचा, नादच खुला. हे बघा यो तिथना धुला त्यांनी सुरी धुली मच्छी घे चाल. आणि हे बघा कांदा कापतात, चिकन मस्त आहे. आणि ए तू कुठं आहे? संस्कार कुठे गेला? संस्कार फिशिंग वगैरे आता मस्त. आता आम्ही बांगडा फ्राय करतो, बघू शकता. ही मच्छी एक नंबर बनवतो. अरे पहिले मिक्स कर नंतर ये. भाईला काय जमत नाही, रित्याचा आवाज सांगेल नाही त्याला. संस्कारला फोन लाव. संस्कार गेलाय कुठं? पावसाला आणायला फोन लाव. संस्कारचा नंबर नाही. थांब ह्याचा व्हिडिओ काढलाय थांब. माशींचं टेन्शन घेतलेलं आहे आणि 2.5 लाख रुपये घुसणार यावर्षी दरवर्षीप्रमाणे. मिलन संस्कारला फोन लावून. आणि आला पेस्ट टाकलेले आहे त्याच्यात. मीठ आहे कसा बोल ना. मीठ आता थोडं चिमटीभर मीठ टाकत आहे. तंदुरी एकदम तंदुरी खावायला वाटलं. आणि राजे बोलते ती पूर्व दिशा. आणि रित्या बित्या नका बोलू राजे. आणि बॉटल खोलायला माणूस ठेवला येत. आणि बिस्लरी शिवाय बाई पाणी पितच नाही. असा कुठं तो बिस्लरी लागतो त्याला. एक घोटमार बाई. टेमा एक नंबर काम. हे बघा आता चिकन बनतंय आणि मग बांगडा आमचा. बांगडा कोण खाणार आहे? मीच. आणि पेमा बघा काय करते, काजू बिया लावते. लसणाच्या कांदे राजांकडे जरा बघा हो. तेलवाला. आणि इकडे बघा भांडणा चालली, मी बनवू काय तू बनवू. अशी माणसं पाहिजे, अशी मला माणसं जाम आवडतात. बघू शकता आमच्या भावाने चिकन बनवलेलं आहे. आता रितेश पाटील. आणि रात्री 12 वाजता काय हे बघा, माझ्या बघा. आणि मजा बघ, मजा आहे म्हणजे एक नंबर माझ्या मागं बोलली आहे. काय आता आम्ही आलो तिकडे बघा तर. बाई निघला बाहेर. तर काय आता होली खाली ठेवलेली आहे. जाम खूप दमलेत. दमलाय काही. ए धोबा धोबा इकडे. आमचा भावची
यो मेन अध्यक्ष आहे होलीचा. तर काय जातं ती पूर्ण होली पेंड्याने बांधतात बघा. काय नको तू लावू तू आज आम्ही लावू तर काय बघा त्यांच्याकडे प्रथा असते आणि हे बघा होलीला ज्यांना पेंड्या लावतात, पूर्ण पेंडा आवाज तर बसलेला आहे आपला, कसा बांधतात बघा. आणि रात्री 12 वाजता आपल्या इथं काहीच नसतं आणि बाहेर टिला लावून आला, त्याची टिला लावला तो होली घेत होता आणि त्याची टिला लावला आणि मिलन सजेशन देते त्याला. आपण माहिती आपण स्कूलमध्ये डायरेक्ट पेंडा टाकतो, पण इकडे पद्धत बघा. पहिले पेंडा पूर्ण बांधणार आणि त्याच्यानंतर होली उभारणार आणि त्याच्यानंतर लागणार. त्याच्या आधी भरपूर एन्जॉय केली, त्याला आंतरने सुद्धा किती एन्जॉय केली नाही ते आपण बघितलेलं आहे. आपण सुद्धा भरपूर एन्जॉय केलेले आहे. आपण एवढे कधी एन्जॉय नाही करतो, जेवण येतो डायरेक्ट लावले चालला आपला एवढाच असतो. पण इथं बघा कोकणातली मजा याच्यासाठी बोलतो. राजा म्हणतो एवढा मधला एवढा पाहिजे कोकणातली हीच मजा असते. So guys, शेतात पूर्ण होलीला पेंडा दाखव ना. होली पण बघू शकता यांच्याकडे होली किती मोठी असते. 9 दिवस एवढ्या मोठ्या मांडतात होल्या. दादा आमच्या इकडे असा काहीच नसतो, तुमच्याकडे ह्या होलीचं महत्व काय? हे आमच्या गावप्रमाणे जे आम्ही उभी करतो आणि उद्या जे होईल ते परंपरा चालत झाली आणि जे उद्या होईल ना ती पांढरीची असते खालची, म्हणजे सोमवारी ती म्हणजे तिकडे असते, पुऱ्या गावाची तिकडे असते का ती? आणि तिथं रात्री 12 वाजता आहे ना बलिदान देतात. ओके. आपणच बोलत आहोत हे आपली आणि ही म्हणजे काय, म्हणजे जर चोर हलकून. ठीक आहे, ओके. हे परंपरा आहे आमचा आजोबा. गुड मॉर्निंग. तर सकाळी वाजलेल्या 8 आणि आम्हाला झोपायला किती वाजला? 1 वाजला. आणि काय झाला, आम्ही जेवण बनवत होतो आणि आशूला गेला गर्लफ्रेंडने ब्लॉक केला. तर त्याने काय केला, माझा फोन घेऊन गेला इथं एवढं या आंब्याजवळ गेला आणि काय बोलत होता का म्हणजे काय माहिती समजत नाही काय बोलत होता. आणि इकडे होली आली तरी तो तिकडेच फोन बोलत. आणि बघा इथं होली आपली झाली. होली म्हणजे ते आधी चालतात ते 9 दिवस आणि होली नंतर असते म्हणजे सोमवारी आपल्या इथं पण असते. तर हे बघा काय करतात, सकाळी खेळतात बारीक पोरांसारखं. हे बघा
सकाळ सकाळ खेळतात बघा. मी यांना प्रॅक्टिस करून देतो. आता खेळून तर आपला झालेला आहे आणि आम्हाला टेन्शन नसते. भाई असला ना गरीबांना शो. आता बघा काय बनवलंय. हे बघा, पाणी गरम केला, अंडी बनवलीस, कालचा तर चिकन आहेच आणि राईस. चला आता चाललेलं मॅच बघायला. आणि आमचा भाई म्हणजे आयकॉन आहे, तो आधीच सकाळीच गेलेला आहे. मी मागणं चालू आहे. आधीच जेवलो आणि मग नंतर गेलो. काय करायचं, भूक लागलेली. आणि सगळं लाल बावटू झालं, लाले लाल टी शर्ट घालत बावटू. आणि पेमा ग्राउंडचं निरीक्षण करायला आलाय. ते नाही चप्पल आलाय. बॉलिंग टाक, बॉलिंग टाक, बॉलिंग टाक. अचानक बेकार पेमा. आई हसत हसतच आलाय. मैदानामध्ये यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. सामन्याचं उद्घाटन चालू करायचं आपल्याला. उद्घाटन सामना थोडा चालू होईल. चला आमची गाडी तर निघालेली आहे आणि आम्ही पण निघालेलो आहोत. आणि भाई दारू पुढं माग 8:05 सुटलाय तो. आज लाव, मी व्हिडिओ काढते. लॉकची चावी नाही भेटली आणि गाडीची चावी पण नाही भेटली. चावी कुठं आहेत पहिली त्याला इचरा. आणि आता CNG पंपावर आलेला आहे पेमा. काय ते CNG पंपावर त्याला काम नाही भेटत म्हणून बघायला आलाय. आणि आमचा नुसता फोनवरच असतो. त्या म्हणून बॉलिंगची वाट लावली त्या आयटमच्या नादी. आणि पेमाच्या आयटमशी बोलत तर पेमाला निवा आलाय. मला काय घेतलेलं नाही. त्याला पोसा दिला आता तो पोसा दिला. फायनली आलेलो आहोत आपण गावात. आणि बघा पेमाला टेन्शन आलाय. त्याला कुठल्या तरी पोरीन धोका दिलाय. काल बोलते येते भेटायला नाही बोलली. पेमाला टेन्शन. आमचा रित्या कुठं आहे बॅग.